बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात शिंदेंसमोरही जेल की गद्दारी हाच पर्याय होता। शिंदेंसह 40 जणांनी गद्दारीचा मार्ग निवडला। अनिल देशमुखांपाठोपाठ राऊतांचाही भाजपावर हल्लाबोल करण्यात आलाय। जेल की गद्दारी, त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर, आणि बहुतेक त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला। जेलमध्ये जाण्याची हिंमत या लोकांनी दाखवली नाही कधीच। आम्ही दाखवली, आम्ही पक्षांतर नाही केलं, आम्ही जेलमध्ये गेलो। अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ आता संजय राऊत यांनी सुद्धा भाजपावरती हल्लाबोल केलाय।